अंकलेश्वरमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय राजेश पटेल यांची प्रकृती अचानक बिघडली। त्यांनी सुरतमधील न्यू सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हृदय प्रक्रियेत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्यामुळे राजेशची प्रकृती झपाट्यानं खालावत चालली होती। वैद्यकीय पथकानं पूर्ण प्रयत्न करून ही ECG रिपोर्टर सरळ रेष दिसली। त्यावेळी राजेश यांना मृत घोषित करण्यात आले। रुग्णालयात उपस्थित असलेले राजेश यांचे कुटुंबीय धाय मोकलून रडू लागले, तर डॉक्टरसह अन्य कर्मचाऱ्यांनी पुढील औपचारिकता सुरू केली। राजेश यांना मृत घोषित करून 15 मिनिटं उलटली। त्यानंतर घडलेल्या घडामोडींनी सगळे स्तब्ध झाले। रुग्णाच्या शरीरात हालचाल दिसली। मॉनिटरवर अचानक हृदयक्रिया सुरू असल्याची लक्षणं दिसू लागली। सरळ रेष गायब झाली। त्यानंतर डॉक्टरांनी वेगवान घडामोडी सुरू केल्या आणि रुग्णाला ICU मध्ये हलवलं। पथकानं आपत्कालीन उपचार सुरू केले। हळूहळू हृदयाची धडधड सामान्य होऊ लागली। रुग्णालयात घडलेला प्रकार डॉक्टरांच्या त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसलेला नव्हता। माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत असा प्रकार पहिल्यांदा पाहिला। एखाद्या रुग्णाला मृत घोषित केल्यावर तो स्वतःहून जिवंत होतो, असा प्रकार कधीही पाहिला नव्हता, असं रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश चौधरी यांनी सांगितलंय। हृदयक्रिया बंद पडलेल्या अनेक रुग्णांना आम्ही CPR दिलाय, पण कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय हृदयाची धडधड आपोआप पुन्हा सुरू होणं ही घटना अतिशय दुर्मिळ आहे, असं चौधरी म्हणाले। वैद्यकीय अहवालानुसार राजेश पटेल यांची हृदयक्रिया बंद पडली होती। जिवंत असल्याची कोणतीही लक्षणं दिसत नसल्यानं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यावेळी त्यांचा श्वास बंद होता, हृदयाचे ठोके बंद झाले होते, पण यानंतर 15 मिनिटांनी त्यांचं हृदय पुन्हा धडधडू लागलं। या परिस्थितीला वैद्यकीय भाषेत स्पॉन्टेनियस कार्डियक रिवायवल म्हणतात।